नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिव्यांग सहाय्यक पोर्टलची नोंदणी तुम्हाला कुठे आणि कशी करायची आणि कोणकोणत्या योजना या पोर्टलवरती असणार आहेत। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिव्यांग सहाय्यक असं लिहायचं आहे। दिव्यांग सहाय्यक पोर्टल असं टाइप करायचं आहे। त्यानंतर ही जी पहिली वेबसाईट येते यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ही या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करता येणार आहे। तर इथं एक बटन दिलेलं आहे, नोंदणी दिव्यांग व्यक्तींसाठी एकदाच नोंदणी, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुमच्याकडे UDID कार्ड असेल तर तुम्हाला होय द्यायचं आहे आणि तुमचा जो UDID कार्ड नंबर आहे तो भरायचा आहे। नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जन्मतारीख भरून मोबाईल OTP मागणार आहे। नंतर तुमची जी प्रोसेस आहे फॉर्म भरायची, तुमची वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी भरायची आहे, कौटुंबिक माहिती आणि इतर जी काही बँक डिटेल्स, तुमचा अपंगाची जी माहिती आहे ती संपूर्ण व्यवस्थित मराठीमध्ये दिलेलं आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे, तुम्ही भरू शकताय। तर ही जी आहे ती अशा प्रकारे तुम्हाला नोंदणी करता येणार आहे। आणि यामध्ये योजना कोणत्या असणार आहेत त्यासाठी तुम्हाला परत पाठीमागे यायचं आहे आणि इथं जे उजव्या साईडला 3 बटन दिसतायत त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं शासकीय योजना हा पर्याय जो आहे तो निवडायचा आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, आता तुमच्या अपंगत्वाच्या पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या योजना असणार आहेत। एकूण 17 योजना या ठिकाणी आहेत। तुम्ही ह्या योजना पाहू शकताय की कोणकोणत्या योजना असणार आहेत आणि ज्या योजनेची तुम्हाला माहिती हवी असेल त्यावरती तपशील पहा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाची तुमची मर्यादा किती असणार आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहे, ती संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। तुम्हाला जी योजनेची माहिती हवी असेल त्या योजनेची माहिती तुम्ही या ठिकाणी मिळवू शकताय। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इतर अपंग व्यक्तींपर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना तेवढं सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।